विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बोलणार आहे मी व्हिजन बॅच बद्दल. टेस्टचं शेड्यूल कसं असणार आहे, हे मला मेनली एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे तुम्ही जर व्हिजन बॅच घेतलेलीच असेल ना, कदाचित तुम्हाला शेड्यूल माहीत असेल, तरी पण हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके. आता सगळेच असे स्टुडंट नाहीयेत, की ज्यांनी व्हिजन बॅच घेतलीच आहे. तुम्हाला ना मला थोडंसं बोलायचंय तुमच्याशी. मी तुम्हाला सांगू का? गेली 23 वर्ष मी क्लासेस घेतोय. गेली 23 वर्ष. मी ₹1ही ॲडव्हर्टाइजवर खर्च करत नाहीये. क्लासच्या बाहेर पण बॅनर, बोर्ड, ॲडव्हर्टाइज कुठेही नाहीये. तरी साताऱ्यात आमच्या बॅचेसमध्ये भरपूर छान रीतीने ठीक-ठाक ॲडमिशन असतात बरं का. मी ॲडमिशन खूप वाढावेत, माझ्या 4च्या 10 ब्रांचेस व्हाव्यात यासाठी बिलकुल एफर्ट्स घेत नाहीये. पण मला माहिती आहे ज्यांचं घ्यायचंय ते परफेक्ट घ्यायचंय. बरं, मग आता मला तुमच्याशी बोलायचं आहे, की गेली 23 वर्ष आम्ही टिकून का आहोत? याच्यामागचं कारण आहे दरवर्षी होणारी इम्प्रूव्हमेंट. मी तुम्हाला सांगू का? आम्ही नेहमी मी माझ्यात ना इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी प्रयत्न करतो. बरं मग यावर्षी असा काय बदल झालाय? मी व्हिजन बॅच बद्दल बोलतोय. गेली 5 वर्ष ऑनलाईन कोर्सेस मी घेतोय बरं का. म्हणजे जवळ-जवळ 15,000 पेक्षा जास्त मुलांनी आपले कोर्स घेतलेले होते या 5 वर्षात. रिझल्ट पण खूप छान आहे. पण मी तुम्हाला सांगू का महत्वाचं काय? दरवेळेस मी कोर्स लॉन्च करायचो 12वीच्या मुलांसाठी. 11च्या मुलांना मी कोर्स लॉन्च करतच नव्हतो. 12च्या मुलांसाठी. तेही जून, जुलैमध्ये कोर्स लॉन्च व्हायचा. मग त्यात लोड काय असायचा, की 11 प्लस 12चं घ्यायचंय आपल्याला. मग तो पोर्शन क्लिअर व्हायला वेळ लागत होता. होत होता, पण थोडासा उशिरा होत होता. पण यावर्षी वेगळंच घडतंय. 11च्या मुलांना सुरुवातीलाच आम्ही व्हिजन बॅच लॉन्च करून दिलेली आहे. म्हणजे 11चा जो पोर्शन असतो ना, तो अगोदरच होणार आहे. मग मला सांगा, प्रत्येक टॉपिकचे डिटेल लेक्चर्स होतायत. तुम्ही करताय रे. मी ऑफलाईनच्या मुलांचं बघतोय. तुम्ही करताय. ऑनलाईनची मुलं आहेत ती सुद्धा करतायत. मग यश मिळणारच आहे. बरं, आता गेल्या आठवड्यात जी गोष्ट मला सुचली, त्यानुसार मी बदल केलाय बरं का. म्हणजे मला ना व्हिजन बॅचच्या मुलांना भरपूर टेस्ट द्यायचे आहेत. भरपूर! मी तुम्हाला सांगतो थकून जाणार आहे तुम्ही एवढ्या टेस्ट तुम्हाला द्यायच्या आहेत. बरं सुरुवात तर केलेलीच आहे आपण. तर पहिली जी टेस्ट झालेली आहे आपली, ती झाली होती ग्रॅव्हिटेशन वरती. ओके. आता 9 तारखेला बघा मी काय सांगतो तुम्हाला, उद्या 9 तारीख आहे ना बाळांनो, की मग 9 तारखेला आपली जी टेस्ट होणार आहे ती ट्रिगोवर होणार आहे. ओके. कशावरती होणार आहे? ट्रिगोवरती. मग त्याच्या अगोदर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीवरती पण टेस्ट झाली बरं का बाळांनो. म्हणजे 2 टेस्ट झालेल्या आहेत लक्षात घ्या आणि तिसरी टेस्ट उद्या आहे. मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर 1 दिवस गॅप सोडून पुन्हा टेस्ट जी होणार आहे बघा, हे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स झालं. पुन्हा फिजिक्सची टेस्ट होणार आहे. टॉपिक आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. त्यानंतर 1 दिवसाचा गॅप थर्मल प्रॉपर्टीज नंतर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याच्यानंतर 1 दिवसाचा गॅप आहे आणि कॉम्प्लेक्स नंबरची टेस्ट होईल. त्यानंतर 2 दिवसाचा गॅप 2 म्हटल्यास 3 दिवसाचा गॅप. आपण बघूया, ठरवूया आपण आणि त्याच्यानंतर पहिली ग्रुप टेस्ट होणार बरं का बाळांनो. मग आता हे शेड्यूल तर आपण ॲपवर दिलेलं आहे, मुलांना प्रोव्हाईड केलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर नंतर काय 18 तारखेनंतर एक नवीन टॉपिक सुरू होईल. चला ठीक आहे. पण त्यानंतर मी तुम्हाला सांगतो, आमचं व्हिजन बॅचमध्ये आम्ही काय करतोय माहिती का, की आम्ही सोमवार, ओके, मंगळवार सोडून बुधवार आणि गुरुवार सोडून शुक्रवार असे 3 लेक्चर्स प्रोव्हाईड करतो. म्हणजे लेक्चर्स बघण्याचा रोजचा लोड आहे का? नाहीये. डिटेल लेक्चर्स होतायत. ओके. एम-सी-क्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस खूप होते. टॉपिक झाल्यानंतर डी दिले जाते. संडेच्या टेस्ट तर वेगळ्या होणारच. त्या तर वेगळ्याच असणार आहेत. रविवारी टेस्ट होणार किंवा थांबा ना, मंगळवारी काय होणार? मंगळवारी वेळ आहे की आपल्याकडं? गुरुवारी वेळ आहे आपल्याकडं, शनिवारी वेळ आहे. तर मी काय म्हणतो रविवारी देऊया तुम्हाला पूर्ण सुट्टी. पण मंगळवार, बुधवार, शनिवार वीकली 3 टेस्ट घेणार. अरे बापरे! सर एवढा लोड? नाही. मी तुम्हाला काय म्हटलं, दरवर्षी मी माझ्यात काहीतरी बदल करतो. मग यावर्षी माझा बदल हा आहे. मी तुम्हाला सांगू का मुलं चुकतायत कुठं माहितीये का तुम्हाला? की रिकॉलिंग होत नाहीये. ते आठवत नाहीये. म्हणजे केलाय टॉपिक पण मी आता विसरून गेलोय. मग आता तसं होणार नाही. व्हिजन बॅचमुळे तुमचं काय होणार? या ग्रुप टेस्टला 6 टॉपिक आहेत. कारण 6 टॉपिक झालेत आपले. ओके. नेक्स्ट ग्रुप टेस्टला जेव्हा आणखीन 3-4 टॉपिक सुरू होतील, तेव्हा 10 टॉपिक होतील. बरं माझं टॉपिकच 6, 7, 8, 9 असे वाढत गेल्यानंतर ह्या टेस्टला कुठले घ्यायचे? होऊ दे ना रिपीट टेस्ट. ट्रिग्नोमेट्रीच्या 4 टेस्ट होऊ दे. काय बिघडलंय? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक किंवा बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री होऊ दे ना.
ते जमलं. आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर जमलं. तुम्हाला प्रायोरिटी ऑर्डर जमलं. ऑफलाईन मधली मुलं, ऑनलाईन मधली मुलं विचारल्यावर पटकन सांगतात sin 18 ची व्हॅल्यू. sin 18 √5 - 1/4 cos 36 √5 + 1/4 cos 18 sin 36 मी तुम्हाला सांगतो मुलांना हा जर प्रॉब्लेम दिला ना cos स्क्वेअर 48 मायनस sin स्क्वेअर किती रे 12 हा प्रॉब्लेम दिला की विथिन सेकंड आन्सर सांगतात √5 + 1/8 हे तुम्हाला पण जमेल. डेमो लेक्चर्स बघा ना. मी तुम्हाला सांगतो. प्ले स्टोअर वरून तुम्ही व्हिजन बॅच तुम्ही प्ले स्टोअर वरून सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही स्टोअर ऑप्शनमध्ये जावा आणि स्टोअर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला व्हिजन बॅच दिसेल. व्हिजन बॅचवर क्लिक करा. 17च्या आसपास फ्री व्हिडिओ आहेत, डेमो लेक्चर्स आहेत. बघा आणि उशीर करू नका. आत्ताशी 6 टॉपिक झालेत. टोटल सीईटीला 75 प्लस टॉपिक असतात बरं का. आत्ताशी 6 झालेत. सुरुवात आहे. उशीर करू नका. बरं 2 वर्ष म्हणण्यापेक्षा 2026 च्या सीईटी पर्यंत हा कोर्स चालणार आहे आणि फी आहे फक्त 4500 4500 सर आम्ही ऑलरेडी वेगळे बॅचेस घेतलेले आहेत. पुन्हा ही बॅच. पालकांना अभ्यास करून दाखवा. डेमो लेक्चर्स त्यांना दाखवा. तुम्ही बघताय तुमच्या नोट्स दाखवा. एवढा आनंद झाला होता मला आज ऑफलाईन लेक्चरमध्ये. माझ्या बॅचमध्ये एक मुलगी आहे, स्टुडंट आहे. ओके. तिची मी वही बघितली. जबरदस्त! आणि मी तिला इतक्या नोट्स भारी होत्या ना, नुसती पेजेस पलटी करत गेलो ना, सगळं पाठीमागचं रिकॉल होत होतं. मी तिला म्हणलं सुद्धा, "मग बऱ्याचशा तुझ्या मैत्रिणी कदाचित तुझी वही मागत असतील पी-डी-एफ तयार करायला." ती म्हणली, "हो." मी तुम्हाला सांगतो, तुम्ही असं करण्यापेक्षा बॅचच घ्या ना. काही नुकसान होणार आहे. काहीही नुकसान होणार नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो, माझा नंबर दिला इथं मी. पण आता 12th बॅचचे एक्झाम चाललेले आहेत. एक्झाम जवळ आलेली आहे बोर्डची. मी तुम्हाला सांगतो कॉल रिसीव्ह करणंच कठीण जातंय. बऱ्यापैकी प्रयत्न करतोय मी. पण होतंय काय? आता त्याच्यावर मी डिटेल एक व्हिडिओ बनवणार आहे बरं का. प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगू का? जो तुम्हाला व्हिजन बॅचमध्ये नाही येणार. प्रॉब्लेम काय माहितीये का? सांगतो क्लिअरली तुम्हाला. की मुलं पॅनिक मोडमध्ये गेलेत 12वीतली. की सर मी काहीच केलेलं नाहीये. मग होईल का? मला जमेल का? असं भीती वाटते. डिप्रेशनमध्ये मी गेलोय. असे कॉल येतायत. मग काय? मी उचलल्यावर त्यांचं समाधान करण्यासाठी सांगतो त्यांना, की "अरे तुम्ही करा." मग तुम्ही आत्ता जागे व्हा ना. व्हिजन बॅचमध्ये तुम्ही आता 11th स्टँडर्डमध्ये आहात ना बाळांनो, करा ना. की पुढल्या वर्षी तुम्हाला पण तसंच करायचंय का? बिलकुल नाही. मी असताना तसं होऊच देणार नाही. त्यामुळे तुम्हाला एवढ्या टेस्ट दिल्या जाणार आहेत. विचार करा आठवड्याला 3 टेस्ट म्हणजे महिन्याला 12 टेस्ट होतील. ओके. टॉपिक तर आपले 6, 7, 8, 9, 10 झाले असतील. मग त्याच-त्याच टॉपिकवर रिपीट टेस्ट होतील. नवीन-नवीन क्वेशन्स टेस्टमध्ये येतील. आणि ते जबरदस्त होईल. पुन्हा मी तुमचं काय करणार आहे, मी रिड्यूस करणार आहे, कमी करणार आहे. काय कमी करणार आहे सांगतो. हळू-हळू तुमचं टाईम लिमिट कमी केलं जाणार आहे. बरं, मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. गरजेचं आहे तुमचं स्पीड इन्क्रीज करणं. मग टेस्टशिवाय होईल का सांगा बघू? नाही. आणि ग्रुप टेस्टमुळे काय होईल, की सगळे टॉपिक एकाच वेळेस रिवाईज करायची सवय लागेल तुम्हाला, जी नसते मुलांच्यात. आता जनरली मुलांचं काय चालतं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही हे ऐकलं पण असेल, की 11th स्टँडर्ड पूर्णपणे बरबाद म्हणूया आपण वेस्टेड जाऊ दे. संपवतात. काही करत नाहीत. 12th स्टँडर्डला 9चे 9 दिवस. 12वी सुरू झाली की नाही मी करणार आहे यावेळेस. नाही ते पण फुस होतंय. दिवाळी दिवाळी एन्जॉय केल्यानंतर मग हळू-हळू जाग येते. अरे, आता फर्स्ट अटेम्प्ट येईल जेईचा, बोर्डची एक्झाम येईल, तेव्हा ही मुलं जागी होतात. आणि अतिशय एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं असतात, ती बोर्डच्या एक्झाम नंतर क्रॅश कोर्स घेतात. मग मी काय म्हणतोय, सगळ्यांच्या पुढे राहिलेलं काय वाईट आहे लक्षात घ्या. तुम्हाला काही व्हिजन बॅचबद्दल काही विचारायचं असेल, तर तुम्ही नक्कीच या नंबरवर WhatsApp मेसेज करा व्हिजनशी रिलेटेड. आम्ही दिवसभरात बघून संध्याकाळी तुम्हाला कॉल करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, की तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, की डेमो लेक्चर्स त्यातले बघायचे आहेत. ओके. आपल्या YouTube चॅनलवर हजारो व्हिडिओ आहेत. ते पण तुम्ही बघू शकता. की व्हिजन बॅचमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे तिन्हीही सब्जेक्ट मीच शिकवतोय. ओके. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा रिस्पॉन्स अतिशय छान आहे. तुमच्या मनापासून धन्यवाद. पण मला ना मुलांचा तणाव बघवतच नाही लक्षात घ्या. मी क्लिअरली सांगतो खूप चांगली मुलं आहेत, पण प्रॉपर गाईडन्स मिळत नाही. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? व्हिजन बॅच ही फक्त एम-एच-टी, सी-ई-टीसाठी आहे. तेही टार्गेट फक्त पी ग्रुप आहे लक्षात घ्या. जे-ई-ई त्यात नाहीये, एम-एच-टी
पी-सी-बी सुद्धा ग्रुप नाहीये, नीट्स वगैरे काही नाहीये, फक्त एम-एस-टी-सी-ई-टी. बरं, होतंय काय, की खूप चांगल्या-चांगल्या मुलांचं जे तयारीमुळं ती प्रॉपर जे तयारी होत नाही, प्रॉपर बोर्डची तयारी होत नाही, असं होतं. आणि जेव्हा ही बॅचला सांगतो, माझा प्लॅन काय माहिती का, एप्रिल, मे पर्यंत 11चा पोर्शन फिनिश करायचा. त्यानंतर 15 ते 20 दिवसाची एक सुट्टी द्यायची आणि लगेच पुन्हा 12वी सुरू. लगेच. आणि मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की 12th पण सुरुवात आम्ही काय सांगितलं मगाशी सुरुवातीला, जून, जुलैमध्ये मी बॅच लॉन्च करायचो अगोदर. बरोबर आहे. आता मेमध्ये जर बॅच लॉन्च झाली, 11वीचा पोर्शनच सगळा संपलेला आहे. असं जर असेल, तर दिवाळीपर्यंतच संपणार आहे पोर्शन सगळा. दिवाळीपर्यंतच संपणार आहे आणि त्यानंतर नुसत्या टेस्ट होतील पुन्हा. फुल लेंथ मॉक टेस्ट होतील. मग रिझल्ट मिळणारच. मग ठीक आहे. डेमो लेक्चर प्लीज बघा. सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. फक्त एक रिक्वेस्ट आहे. आता एवढा तुम्ही माझा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल, तर तुम्ही बेस्टच आहात लक्षात घ्या. मग एक रिक्वेस्ट काय, की जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड कराल ना, तेव्हा तुमच्या नावासमोर 11th म्हणा किंवा व्हिजन बॅच असं म्हणा. म्हणजे आम्हाला पण वेगळी मुलं करता येतील, की ज्या मुलांनी ॲप डाउनलोड केलाय. कारण आता रोज 1000च्या आसपास मुलं ॲप डाउनलोड करतायत बरं का. मी तुम्हाला सांगितलं ना, तहान लागल्यावर विहीर खोदणे त्या प्रकारासारखं आहे. पण मला माहिती आहे, की बोर्डच्या एक्झामच्या नंतर तर एकदम ते प्रमाण खूप वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही स्पेशली ॲप डाउनलोड केल्यानंतर 11th स्टँडर्डचे स्टुडंट असाल, तर व्हिजन किंवा 11th स्टँडर्ड असं तुमच्या नावासमोर टाइप करा. मग ते मला बरं पडेल. ठीक आहे मग. ऑल द बेस्ट.